आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीबाबत जाब विचारला। सोलापूर महानगरपालिकेच्या येत्या 20 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर पाणी वितरणाशी संबंधित अजेंडा आणि भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर प्रणालीच्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। विशेष म्हणजे भाजपच्याच आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं सत्ताधारी पक्षामध्येच मतभेद उघड झाले आहेत। शुक्रवारी दुपारी 3 वाजता महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पालिका कार्यालयात पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत पाणी वितरणासंदर्भातील अजेंड्यावर सत्ताधाऱ्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली। सोलापूरकरांवर कोणताही अतिरिक्त कर लादला जाणार नाही अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली। सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी आपली भूमिका मांडली। मात्र या पत्रकार परिषदेनंतर लगेचच भाजपचेच आमदार आक्रमक झाले। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह भाजपशी संबंधित नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेत भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीबाबत जाब विचारला। बैठकीदरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वसाधारण सभेचा अजेंडा मराठीत का काढण्यात आला नाही, तो इंग्रजीत का, असा थेट सवाल उपस्थित केला। प्रशासनानं स्थानिक भाषेचा विचार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं की भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर प्रणाली नेमकी काय आहे, ती का लागू केली जात आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही आयुक्तांची भेट घेतली। पाणी पुरवठ्याची योजना कशी आहे, काय आहे, माझ्यासारख्या माणसाला माहिती व्हावी। आमचे सर्व नगरसेवक नवीन आहे, त्यांनाही माहिती व्हावी म्हणून असं। तर आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्पष्ट केलं की महापालिका निवडणुकीदरम्यान जनतेला करात सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्या पार्श्वभूमीवर भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करू नये अशी आमची भूमिका आहे। भारतीय जनता पक्ष जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा काढला, त्या जाहीरनाम्यामध्ये नागरिकांना असे शब्द दिलं जाहीरनाम्यामध्ये की येणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलं कुठलंच कर आम्ही वाढविणार नाही आहे। तसं त्या आपण व्यवस्थित लोकांना, सर्वसामान्य लोकांना मूलभूत सुविधा देऊ असं त्यांनी सगळ्यांनी असं शब्द दिलं। त्या शब्दाप्रमाणे मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष कुठलंही टॅक्सेस किंवा कर प्रणाली लागू करून असं काय नाही। मला काल नोटिफिकेशन जे पाठवले होते ते इंग्लिशमध्ये आमच्या घरीही पाठवण्यात आलं, म्हणून मला इंग्लिशमध्ये जेव्हा मी थोडं BCom शिकलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून इंग्लिशचं सवय तुटलं आहे, त्यामुळं मला तर कळालं नाही लवकर, म्हणून मी म्हटलं आयुक्ताकडेच यावं। आणि माझ्यापेक्षा कमी शिकलेले अनेक लोक आहेत या महानगरपालिकेत, त्यांची काय परिस्थिती होत असेल मला माहीत नाही, त्यांना कसं समजावून सांगता हे समजून घेण्यासाठी मी इथं महानगरपालिकेत आलेला आहे। एकीकडे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून अतिरिक्त कर लादला जाणार नसल्याची ग्वाही दिली जात असताना दुसरीकडे त्याच पक्षातील आमदारांनी या निर्णयावर आक्षेप घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। त्यामुळं प्रशासनावर दुहेरी दबाव निर्माण झाला आहे। आता 20 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या विषयावर काय निर्णय होतो याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे। सत्ताधाऱ्यांची ग्वाही आणि भाजपच्याच आमदारांचा वाढता दबाव या दोन्हींच्या छायेत प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे।